नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुम्ही तुमच्या घरची कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. कामकाजाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यासाठी कौशल्याचा स्तर वाढवा. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केली तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्याने तुमची प्रकृती ताजीतवानी राहील. परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. व्यापारात मजबूती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी तुमचा कोणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. उपाय: श्रीकृष्णाची पूजा केल्याने पारिवारिक आयुष्यात आनंद वाढतो. वृषभ राशी, नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुमची नकळत चूक होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमचे सिनियर्स रागावू शकतात. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्या अपेक्षा, आकांक्षा तपासून पहा. योग साधनेची मदत घ्या, त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होईल. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते, जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होता. ऐतिहासिक स्थळावर कुटुंबाची छोटीशी पिकनिक प्लॅन करा. त्यामुळे आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या मुलांच्या नीरस आयुष्यात घटकाभर मोकळीक मिळेल. उपाय: व्यवसाय अथवा करिअर त्वरित आणि निरंतर वृद्धीसाठी आईसारखी व्यक्ती आणि म्हाताऱ्या महिलेला सन्मान द्या. मिथुन राशी, तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्ही अस्वस्थ राहाल. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका, नाहीतर तो मानसिक आजार बनेल. दानशूर कार्यात स्वतःला झोकून द्या व त्यायोगे नकारात्मक विचारावर मात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. दिवसाच्या सुरुवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते, त्यामुळे संपूर्ण दिवस तुमचा खराब जाऊ शकतो. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात. अशात माता पित्याला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज थोडी मोकळीक हवी असेल. उपाय: काळ्या कुत्र्याची चांगली काळजी घ्या आणि आपल्या प्रेम जीवनाला सकारात्मक भावनांनी वाढवा.
कर्क राशी, आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलावण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल. कौटुंबिक बंधन विसरू नका. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही. उपाय: कौटुंबिक सदस्यांचा आनंद वाढवण्यासाठी नियमितपणे शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करा. सिंह राशी, आपला रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. विद्यार्थ्यांनी आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे असेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर रिकामा वेळ मिळेल. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. मादक गोष्टीवर खर्च न करण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते. याने तुमची आर्थिक स्थितीही बिघडते. तुमच्या मनातील समस्या बाजूला सारा आणि घर तसेच मित्रमंडळीमध्ये तुमची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या रोमॅन्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. उपाय: आर्थिक लाभासाठी वडील किंवा वडिलांसमान व्यक्तीला सूर्याची कारक वस्तू डाळ, गूळ, लाल मिरची, केशरने बनवलेले जेवण द्या. कन्या राशी, मुलावर आपली मते लादल्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे काहीतरी करा. ती आपली मते स्वीकारतील. प्रेमामध्ये एकतर्फी मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण ठरेल. कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल. एकदम निष्कर्ष काढला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकतो. तुमचा जोडीदार आज तुम्हाला जाणून बुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल. तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्य देखील तुम्हाला तुमच्या चिंतेपासून दूर नेईल. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. उपाय: कच्ची हळद, 5 पिंपळाची पाने, 1.25 किलो पिवळी डाळ, केशर, 1 सूर्यफूल आणि पिवळे कपडे ब्राह्मणांना दान करा आणि कौटुंबिक आयुष्यात आनंद मिळवा. तूळ राशी, प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत. तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण केल्यामुळे सर्व मित्र तुमची स्तुती करतील.
वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे असे अतिरिक्त काहीतरी करावेसे वाटेल. तुम्ही ते कराल. आज तुमचे भाऊ बहीण तुम्हाला आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकता. तथापि स्थिती लवकरच सुधारेल. उपाय: सफेद मिठाई तरुण मुलींना वाटल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. वृश्चिक राशी. कार्यक्षेत्रात कुणाशी जवळीक ठेवू नका. तुमची बदनामी होऊ शकते. जर तुम्हाला कोणासोबत जोडायचे आहे तर ऑफिसपासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तो तुमच्याशी भांडण करेल. कामाच्या मध्ये मध्ये थोडा आराम करा आणि रात्रीची जागरणे टाळा. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक कर्तव्य विसरू नका. तुमचा संगी तुमच्याबद्दल चांगला विचार करतो म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसता. त्यांच्यावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टी समजा. उपाय: पिण्याच्या पाण्याचा घडा भरून गरिबांसाठी ठेवणे पारिवारिक आयुष्यात आनंद देईल. धनुराशी. तुमच्या सहकर्मचाऱ्यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. उपाय: व्यावसायिक वृद्धीसाठी हे सुनिश्चित करा की तुम्ही आपल्या पूजास्थळी पूजाघराला बदलू नका. मकर राशी. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केवळ तुम्हीच नाही तर तुमचे कुटुंबीय देखील आनंदी होतील. पण तुमची उत्तेजना नियंत्रणात ठेवा. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाऱ्यांना राग येऊ शकतो. कोणताही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा, कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती
त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. उपाय: निःशुल्क पाणपोई स्थापित करा आणि पाणी दान करा. विशेषतः जिथे पाण्याची कमतरता आहे अशा क्षेत्रात दान करा. हा शनीसाठी महान उपाय आहे आणि हे नोकरीची संतुष्टी आणि संतोष सुनिश्चित करेल. कुंभ राशी: घरात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर आरामशीर उपाय योजू शकाल. तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. जीवनसंगीसोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिसमधून लवकर निघू शकता, परंतु रस्त्यात अत्याधिक ट्रॅफिकमुळे तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. उपाय: आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी बहुधान्य पोळी पक्ष्यांना खाऊ घाला. मीन राशी: विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे, त्यामुळे थोडा वेळ राखून ठेवा. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांच्या भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आज कुठला सिनेमा पाहू शकतात. आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. तुम्ही इतरावर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमच्या मनातील समस्या बाजूला सारा आणि घर तसेच मित्रमंडळीमध्ये तुमची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. उपाय: पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि त्याची परिक्रमा करणे. विशेषतः शनिवारी आरोग्यासाठी अत्याधिक लाभदायक असेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.